नमस्कार मित्रांनो, सावली होईन सुखाची या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. रेवती पहिला मान नंदाईला देते, रुद्रला हळद लावण्याचा. मग ती लावते. हळदीचा कार्यक्रम छान पार पडतो. उष्टी हळद गौरीला लावली जाते. गौरीलाही सगळेजण हळद लावतात. मग भरत बोलतो, झाली का हळद लावून की अजून कोणी राहिलंय? तर नली येते आणि म्हणते, मी राहिलीये. सोबत वेद पण असतो. सगळेजण त्या दोघांना बघतात. नवीन असल्यामुळे गौरी नलीला बघून उभा टाकते. नली गौरीच्या गळ्याला पडते. तर रेवती बोलते, नंदिनी, अगं ही मुलगी अपशकुनी आहे, टिकली आहे. तर नलिनी आणि वेद नाराज होतात. मग गौरी म्हणते, मला वाटत नाही नलिनी अपशकुनी आहे. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. तर रुद्र म्हणतो, बरोबर बोलत आहेत गौरीजी. नलिनी अपशकुनी नाही, हे मी सिद्ध करून दाखवेन. नलिनी, तुम्ही मला हळद लावा. मग नली रुद्रला आणि गौरीला हळद लावते. तर पुढील भागात रेवती काहीतरी कारस्थान करून हा अपशकुन नलीमुळे झालाय म्हणेल का? कारण ती काहीतरी करणार हे नक्की. असे कारस्थान करत करतच रुद्र गौरीचं लग्न लागणार हे नक्की मित्रांनो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.